भारत हा श्रद्धा, परंपरा आणि अद्भुत कथांनी नटलेला देश आहे. इथे देवांची पूजा होते आणि भक्तिभाव शिखरावर असतो. पण आज आपण अशा एका अनोख्या गावाची गोष्ट जाणून घेणार आहोत, जिथे हनुमानाचे नाव घेणेच नव्हे तर त्यांची पूजा करणेही चुकीचं मानलं जातं. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमालयाच्या कुशीत वसलेले हे गाव आहे नीती. समुद्र सपाटीपासून तब्बल 14,000 फूट उंचीवर वसलेले आणि आजही अत्यंत दुर्गम, खडतर प्रवासाने गाठावे लागणारे हे ठिकाण. या गावाच्या जवळच उभा आहे द्रोणागिरी पर्वत, जो येथील लोकांसाठी फक्त एक डोंगर नाही तर त्यांचा आराध्य देव आहे. पण तुम्ही म्हणाल, हनुमानाची पूजा या गावात का केली जात नाही? तर या श्रद्धेची मुळे थेट रामायण काळात पोहोचतात. कथा अशी आहे की मेघनादाच्या शक्तिबाणामुळे लक्ष्मण बेशुद्ध झाले होते. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्य सुषेण यांनी हिमालयातून संजीवनी बुटी आणण्याचा सल्ला दिला. तेव्हा हनुमान द्रोणागिरी पर्वतावर गेले, पण संजीवनी बुटी नेमकी कोणती हे त्यांना ओळखता आले नाही. वेळेचे भान ठेवत त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून लंकेकडे नेला. त्यामुळे या गावाच्या श्रद्धेला वेगळे वळण मिळाले. ग्रामस्थांच्या मते हा पर्वत त्यांच्या देवतेचा स्वरूप होता. हनुमानाने पर्वत उचलल्याने त्यांच्या देवतेला इजा पोहोचली. म्हणूनच आजही या गावात हनुमानाची पूजा केली जात नाही, त्यांचे नावही घेतले जात नाही. इतकेच नाही तर हनुमानाचे प्रतीक मानला जाणारा लाल ध्वजही येथे लावण्यास मनाई आहे. पिढ्यानपिढ्या ही अनोखी परंपरा येथे निष्ठेने जपली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हनुमानाची पूजा न करणं योग्य आहे का? आणि तुम्ही या गावात असता तर ही परंपरा पाळली असती का? आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.